नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ASO PSI STI संयुक्त पूर्व परीक्षा 2018 मधील बुद्धिमत्ता व अंकगणिताच्या 15 प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत। तुम्हाला अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते सबस्क्राइब करा आणि सर्व अपडेट्ससाठी हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जे 13 मे 2018 रोजी झालेल्या PSI STI ASOच्या कंबाईन परीक्षेचा 2018च्या प्रश्नपत्रिकेतील मी तुम्हाला 15 गणित आणि बुद्धिमत्तेच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे कशी सोडवायची हे मी या ठिकाणी दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याच प्रकारचे प्रश्न 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या कंबाईन परीक्षेमध्ये येतील। तसंच येणारी ग्रेड सी ची पण कंबाईन म्हणजे MPSC क्लर्क टॅक्स असिस्टंटच्या कंबाईनमध्ये पूर्व परीक्षेमध्ये 16 जून 2019ला सुद्धा तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। ओके, तर चला बघू आपण आजचा पहिला प्रश्न। तर पहा, हा प्रश्न घेण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला या पूर्व परीक्षेमध्ये 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवण्याचं मोठं चॅलेंज आहे, बरोबर। 60 मिनिटाचा तुम्हाला वेळ आहे, तर या वेळेतील पहिल्या 40 मिनिटांमध्ये तुम्ही GSचे 85 प्रश्न सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करा। 40 मिनिटाच्या वर वेळ नाही लागला पाहिजे, बरोबर। आणि तुमचे जेवढे जास्त अटेम्प्ट असतील विथ ॲक्युरेसी तेवढं तुमचा रिझल्ट शुअर असणार आहे। ओके, तर 40 मिनिटांमध्ये 85 GSचे प्रश्न सोडवा। त्याच्यानंतर राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये तुम्ही 15 प्रश्नांसाठी वेळ ठेवायचा आहे मॅथ्स आणि रिझनिंगच्या, बरोबर। तर हे 15ला 15 सॉल्व्ह नाही करायचे, आपल्याला यातले फक्त 11 ते 12 प्रश्न करेक्ट सोडवायचे आहेत। कारण तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक एक्झाममध्ये ह्या येणाऱ्या कंबाईनच्या 3-4 प्रश्न लेंदी आहेत, वेळ घेणारे आहेत, येतात तुम्हाला, परंतु वेळ खूप लागतो। म्हणजे वेळ जास्त लागणे म्हणजे सुद्धा मोठी रिस्क आहे। त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होणारे प्रश्न तुम्ही या ठिकाणी अगोदर सॉल्व्ह करायचे आहेत। ओके, तर चला हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे या ठिकाणी आपण पहिला प्रश्न या परीक्षेमधला तो आपण या ठिकाणी बघूया। तर संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे y व z ची किंमत या ठिकाणी तुम्हाला काढा म्हटलंय। तर इथं सोडवायचं म्हटलं तर बघा लक्षात येईल तुमच्या, तर इथं 9 अधिक 3 बरोबर 12 आहे। तसंच इथला 8 आणि हा 4, 8 आणि 4 12च आहे। मग याच पद्धतीनं मी पुढे जर हे केलं तर बघा, तो वेळ वाचावा म्हणून मी आधीच लिहून ठेवलेला आहे। 11 आणि 3 ची बेरीज किती आहे? 14। मग मला सांगा, 11 आणि 3 ची बेरीज 14 असेल तर नक्कीच 8 आणि हा z दोघांची बेरीज 14च पाहिजे। मग 8 जर असेल इथं 14 होण्यासाठी मला z ची किंमत 6च घ्यावी लागेल, म्हणून z ची किंमत मला 6 मिळणार आहे। ओके, आणि आता y ची किंमत पाहण्यासाठी बघा मी काय करतो इथं, तर 17 अधिक 10, बघा हे 17 आणि 10 दोघांची बेरीज 27 आहे। मग 18 आणि y ह्या दोघांची बेरीज 27 येण्यासाठी मला y ची किंमत 9च घ्यावं लागेल, म्हणून माझं उत्तर y बरोबर 9 आणि z बरोबर 6। तर बघा, तर इथं माझं पहिला प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे। तर या प्रश्नपत्रिकेतील आपण आता दुसरा प्रश्न बघूया। प्रश्न 87 बघा, एकमेकांच्या शेजारी ठेवलेले x व y हे दोन घनाकार तुमच्या समोर आहेत। या घनासंबंधी पुढे दिलेली माहिती अभ्यासा। घन x तुमच्या डाव्या बाजूला असून घन y तुमच्या उजवीकडे आहे। म्हणजे डाव्या बाजूला घन x आहे, उजव्या बाजूला घन y आहे। x या घनाची परस्पर विरुद्ध एक पृष्ठजोडी लाल रंगाने रंगविली आहे। लक्षात ठेवा, विरुद्ध पृष्ठजोडी म्हणजे काय। आता इथं बघा, हा जर वरच्या पृष्ठावर हा जो ठोकळा आहे ना, हा लाल जर घन असेल तर ह्याचा तळावर खाली काय असणार आहे? लालच असणार आहे। ह्याला म्हणायचं विरुद्ध, म्हणजे या पृष्ठाला हा काय आहे? लाल विरुद्ध आहे। इकडला हा निळा जो पृष्ठ आहे डाव्या बाजूचा आणि हा उजव्या बाजूचा निळा, तर हे एकमेकांचे विरुद्ध आहेत। आणि समोरचा आणि त्याच्या पाठीमागचा असे 6 पृष्ठ विरुद्ध परस्परांचे असतात। मग विरुद्ध कोण कोणाचे आहे इथं माहिती दिली आहे, तर बघा मी इथं आधीच लिहून ठेवलेली आहे। बघा x आणि y, तर आता इथं काय म्हटलं त्यांनी बघा, x घन जो आहे ना डाव्या बाजूला आहे, y घन हा उजव्या बाजूला आहे। ओके, माहिती वाचत वाचतच इथं भरलेली बघा आपण, x या घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक जोडी लाल रंगाने रंगवली आहे। म्हणजे लाल विरुद्ध लाल, म्हणजे वर लाल असेल तर खाली लाल, या पद्धतीनं। पुढे दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठजोडी निळी रंगवलेली आहे। निळी म्हणजे इकडल्या बाजूला निळा असेल तर इकडल्या बाजूला निळा, म्हणून निळ्या विरुद्ध निळा। आणि तिसरी जी जोडी आहे पिवळ्या विरुद्ध जांभळा रंगाने रंगवलेले आहे। हे x घनाचं त्यांनी सगळी माहिती सांगितली। अशाच 3 जोड्या y घनाच्या काय दिल्यात बघा, y या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी निळ्या रंगाने रंगवली आहे। निळ्या विरुद्ध निळा म्हणजे उजव्या बाजूला निळा असेल तर इकडे पण निळा, असा त्याचा अर्थ झाला। तपकिरी विरुद्ध हिरवा आणि तिसरी जोडी काळा विरुद्ध पांढरा। बघा, दुसऱ्या पृष्ठाविरुद्ध जोडीपैकी तपकिरी विरुद्ध हिरवी आणि काळी विरुद्ध पांढरी आहे। ओके, तर प्रश्न काय बघा, जर x चे लाल पृष्ठ व y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असतील, बघा x चा लाल पृष्ठ टेबलाला स्पर्श म्हणजे इथं हा लाल पृष्ठ असणार आहे, लाल
हा लाल पृष्ठ आणि वायचा निळा पृष्ठ, तर वाय या घनाचा तुम्हाला निळा पृष्ठ हे काय हे इथं आहे निळा, हा निळा पृष्ठ इथं आहे म्हणजे टेबलाला स्पर्श करत आहेत. ओके. त्याच्यानंतर यक्सचे पिवळे व वायचे तपकिरी पृष्ठ तुमच्या समोर असेल, म्हणजे माझ्या समोरच्या बाजूला म्हणजे इथं पकडतो समोर, तर इथं पिवळा यक्सचा पिवळा पृष्ठ इथं आहे आणि वायचा समोरचा हा घेऊ आपण, तर वायचा तपकिरी हो का इथं आला आहे, तपकिरी पृष्ठ हा इथं आलेला असेल. बरं, पुढे चला. तर तुमच्या समोर असेल तर यक्स घनाच्या निळा पृष्ठासमोर येणारा वाय घनाचा पृष्ठ रंग निवडा. यक्स या घनाचा निळा पृष्ठासमोर, यक्स जो काही घन आहे, तर आता यक्सचा इथं निळा असेल तर वाय या घनाचा इथं कोणता रंग असेल हे तुम्हाला विचारलंय. हे अतिशय सोपं आहे. याच्यासाठी आपण काय करू बघा, मी या ठिकाणी रॉंग म्हणजे इथं जे 3 जोड्या दिल्यात काय असू शकते आणि काय नसते ते बघू आपण. बघा आता वाय घनाचा इथला पृष्ठ शोधायचे आपल्याला. आता इथला शोधण्यासाठी इथं 3 विरुद्ध जोड्या माहिती आहेत आपल्याला. इथं खाली तळावर निळा आहे म्हणजे वर पण निळा असेल, म्हणजे इथं येणारा पृष्ठ निळा नाही, हा पण निळा नाही आणि हा पण निळा नाही. त्याच्यानंतर तपकिरी इथं आलाय, नक्कीच तपकिरीच्या इकडच्या बाजूला काय असणार आहे, हिरवा असणार आहे, म्हणजे तपकिरी नाही आणि हिरवा पण नाही. मग आता इथं येणारा पृष्ठ जो आहे ना, एक तर काळा असेल आणि पांढरा इकडल्या विरुद्ध बाजूला, काळ्याच्या इकडे विरुद्ध, आणि पांढरा इथं असेल तर काळा इकडं, या पद्धतीने. म्हणून इथं येणारे जे पृष्ठ आहेत एक तर काळा असेल नाहीतर पांढरा असेल. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर 2 हे काय असणार आहे आपलं उत्तर, एक तर काळा नाही तर पांढरा, हे आपलं उत्तर आहे. आपण बघू पुढचा प्रश्न. तर बघू आपण हा दुसरा प्रश्न. 88. पालसदृश्य प्राण्याची मापने पुढील प्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेमी आहे. बघा पालसदृश्य प्राणी मी आधीच काढला, हा डोका, ह्या डोक्याची लांबी तुम्हाला 7 सेंटीमीटर दिलेली आहे, 7 सेंटीमीटर. बर, डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबींच्या बेरजे इतकी आहे. पण आता आपल्याला डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर माहिती आहे, पण शेपटीची माहीत नाही, तर आपण शेपटीची लांबी x सेंटीमीटर मानू. किती मानू, x सेंटीमीटर. मग आता हा जो मधला जो पार्ट आहे, हा इथून हा एवढा, तर या भागाची म्हणजे डोके आणि शेपटी सोडून राहिलेल्या भागाचं ह्या दोघांच्या बेरजे एवढी आहे. म्हणजे हा जो भाग आहे 7 अधिक x सेंटीमीटरचा असणार आहे, कारण डोके म्हणजे 7 आणि शेपटी म्हणजे x, या दोघांच्या बेरजे एवढी आहेत. तर तुम्हाला या पूर्ण या पालसदृश्य प्राण्याची लांबी काढायची आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी इथे एक हिंट दिली बघा, शेपटीची लांबी, बघा ही शेपटीची जी लांबी आहे, शेपटीची लांबी, शेपटी बरोबर डोके, हे बघा हे डोके आणि डोके व शेपटी दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्म, म्हणजे डोके आणि शेपटीच्या दरम्यानचा हा जो भाग आहे ना 7 अधिक x, त्याच्या निम्म, तर शरीर छेद 2 असं दिलेलं आहे. आपण जर किमती ठेवल्या तर शेपटी आपल्याकडे किती आहे, x सेंटीमीटर, हे x. डोके किती आपल्याकडे सांगा मला, डोके 7 सेंटीमीटर, हे 7, आणि शरीर आहे 7 अधिक x आणि हे छेदामध्ये 2. याला व्यवस्थित सोडवा, x ची किंमत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मग ह्याला बघा सोडवा, हा 2 इथं येईल, x बरोबर 7 2 14 अधिक 7 अधिक x आणि सगळ्यांचा छेद आता 2 झाला. हा 2 इकडे गुणाकारात जाईल, 2x बरोबर 14 आणि 7 किती रे, 21, 21 अधिक x. मग आता हा x इकडून वजा झाला, 2x वजा x बरोबर 21 येतं, म्हणजेच x बरोबर 21. x ची किंमत 21 आली. मग पूर्ण या पालीची ह्याची प्राण्याची तुम्हाला जर लांबी शोधायची असेल तर तुम्हाला हे 7 सेंटीमीटर, हे x ची किंमत 21 ठेवून द्या, हे किती येणार आहे बघा, टोटल लांबी बरोबर हे 7 डोक्याची लांबी, त्याच्यानंतर हे 7 अधिक x म्हणजे 21, 21 आणि 7 किती झाले 28, आणि हो का हे जे आहे x ची किंमत 21. तर ही जर सगळी बेरीज केली तर नक्कीच तुम्हाला 56 सेंटीमीटर ही या पालसदृश्य प्राण्याची जी काही लांबी जी आहे तर ती येईल. तर याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 जो आहे तर हे 3 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण बघू दुसरा प्रश्न. येते तर मी इथं ऑलरेडी लिहून ठेवलेले बघा. तर हा 6 नाही, तर हा 6 नसून हा 3चा वर्ग 9 वजा 3, 9 मधून 3 गेले 6 राहतात. हा 24 नसून हा 3चा घन वजा 3, म्हणजे 3चा घन 27 वजा 3 24 आलेला आहे. 72 ऐवजी इथं 3चा चौथा म्हणजे 3चा वर्ग, 3चा घन, 3चा चौथा, 3चा पाचवा, 3चा सहावा घातांक असे घातांक आलेले आहेत. 3चा चौथा घातांकाची किंमत येते 81, 81 तू 3 गेल्यावर इथं 78 पाहिजे, जे की इथं 72 आलेलं आहे, म्हणजे हे 72 पद चुकीचं आहे. इथं 3चा पाचवा घातांक 243 येतं, वजा 3 केलं की 240 उत्तर आलं. 3चा सहावा घातांक वजा 3 729, 729 मधून हे 3 गेले 726, म्हणजे इथं विजोड पद जे आहे 72
पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर आता आपण हा बघूया 90वा प्रश्न. पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ह्या प्रश्नांचं वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे की हे वेळ खाऊ वाटतात, पण ॲक्च्युली तुमच्याकडे वेळ असेल तर हा प्रश्न सोडवायला सुद्धा तुम्हाला कमी वेळ लागेल. तर इथं जर बघितलं तर हरी, समीर, निलेश, शैलेश, निकिता, शैलजा, निकिता, लक्ष्मण, सुजाता 7 उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या 1 ते 7 पॅनलकडून घेण्यात आली व ABCDEFG या 7 वेगवेगळ्या शाळांसाठी शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे 7 जण आहेत, बरोबर, ह्या 7 जण उभे घ्यायचे, चार्ट बनावा लागेल, तुम्हाला सारणी तयार करावी लागेल. 7 वेगवेगळे पॅनल आहेत, 1 ते 7 पॅनल वेगळे आणि ABCDEFGH ह्या 7 वेगळ्या शाळा. तर ह्या अशा तुम्हाला कागदावरती मांडाव्या लागतील. बघा मी कशा मांडल्यात. बघा मी इथं काय केलेलं आहे बघा. तर हरी, त्याच्यानंतर समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण, सुजाता हे 7 जण असे उभे घेतलेत आपण. त्याच्यानंतर 7 वेगळे पॅनल हे इकडे घेतलेत आणि त्यांच्या शाळा ज्या आहेत ते ABCDEFG इकडे घेतलेले आहेत. माहिती वाचत वाचत हा जो काही आहे तर चार्ट भरायचा आहे. ओके, बघा आपण मग माहिती वाचत वाचतच हा चार्ट आपण भरूया. बघा इथं पॅनल 4ने निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतली. म्हणजे निलेश, बघा निलेशची मुलाखत या पॅनल 4ने घेतली म्हणून मी इथं राईट केलं. आणि आता निलेशची मुलाखत पॅनल 4ने घेतली, लगेच तुम्ही काय करायचं, आता 4 पॅनल दुसरं कोणाचीच मुलाखत घेणार नाही म्हणून बाकी सगळ्यांना इथं अशा रॉंग करून टाका. आणि निलेश आता दुसऱ्या कुठल्याच पॅनलची मुलाखत घेणार नाही, असं आडवं उभं तुम्हाला हे पूर्ण ब्लॉक करून टाकायचं. आणि निलेशची जी काही मुलाखत आहे शाळा त्याची A आहे, A साठी घेण्यात आली, म्हणजे A साठी निलेशची मुलाखत घेण्यात आली. आता दुसऱ्या कुणालाच A या शाळेसाठी मुलाखत घेता येणार नाही कारण निलेशचं सिलेक्शन झालेलं आहे इथं, बरोबर. पण हे असं आडवं उभं लागलीच भरून घ्या. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा. समीरची मुलाखत पॅनल 3ने, हा समीर बघा कुठे आहे, हा समीरची मुलाखत पॅनल 3ने घेतली, गोल करतो मी घेतल्यानंतर. आता तिसरा जो पॅनल आहे सगळ्यांसाठी ब्लॉक झाला आणि समीर आता दुसऱ्या कुठंच असणार नाही, असं हे करणं गरजेचं आहे. याच्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळणार नाही. समीरची मुलाखत पॅनल 3ने घेतली पण शाळा C व D साठी नाही घेतली, म्हणजे समीरची मुलाखत शाळा C साठी नाही घ्यायची आणि शाळा D साठी घ्यायची नाही आहे. आता हरीची मुलाखत शाळा B साठी झाली पण पॅनल 1 व 2ने घेतली नाही, म्हणजे हरीची मुलाखत पॅनल 1ने घेतलं नाही आणि 2ने घेतलं नाही, पण हरीची मुलाखत शाळा B साठी झालेली आहे. शाळा B साठी हरी झाला म्हणजे इथं बघा B शाळा हरीला मिळाली. मग आता कुणालाच आता ही B शाळा मिळणार नाही म्हणून हे आडवं उभं रॉंग करून टाकायला लागलीच, कारण हे केल्याशिवाय तुम्हाला काय माहिती राहिलेली आहे, काय मिळालेली आहे हे मिळणार नाही आहे. ओके, पुढचा पॉईंट. निकिताची मुलाखत पॅनल घेतलं म्हणजे आता 6वा पॅनल जो आहे तो सगळ्यांचा या ठिकाणी रॉंग करून टाका आडवा उभा. निकिताची मुलाखत पॅनल 6ने शाळा E साठी घेतली. शाळा E जी आहे आता ही निकिताला मिळाली, मग आता ही E शाळा निकिताला मिळाल्यावर हा E शाळा दुसरं कोणालाच मिळणार नाही म्हणून आडवं उभं लागलीच, कन्फर्म माहीत झालं की भरून टाका. या प्रश्नातील सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा बघा की पॅनल 7ने F साठी मुलाखत घेतली, म्हणजे आता पॅनल 7 जे आहे तर हे पॅनल 7, तर ह्या पॅनल 7ची मुलाखत कोणी घेतलेली आहे, या F शाळेसाठी घेतलेली आहे. तर इथं तुम्हाला हा जो बाण आहे पूर्ण हा प्रश्न संपेपर्यंत ह्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे, कारण ह्याच्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळू शकणार नाही. पॅनल 7 जो आहे ना, ह्या 7ची मुलाखत Fनं घेतलेली आहे. प्रश्न काय बघा, पॅनल 5ने कोणाची मुलाखत घेतली, पॅनल जो 5 आहे तर या पॅनल 5नं मुलाखत Bची घेतलेली आहे. पण मी म्हणतो कधी कधी ना प्रश्न व्यवस्थित बघून हे करा, तर पॅनल 5नं हरीची मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे. पॅनल 5ने हरीची मुलाखत. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा सगळा चार्ट व्यवस्थित भरून घ्या. बघा, A या शहराकडून B या डोंगरी शहराकडे जाण्याचे 6 मार्ग उपलब्ध आहेत. A पासून B कडे जाण्याचे हे मी 6 मार्ग घेतले, 2 3 4 5 6. ओके, त्यातील तिघांचा PQR असा निर्देश आहे, म्हणजे हा समजा P आहे, हा Q मार्ग, हा R मार्ग आहे. ओके, पुढं एका नदीच्या पुरामुळे बघा, तर इतर तिघांचा 1 2 3 निर्देश आहे, 1 2 आणि 3. इतर तिघांचा 1 2 3 असा निर्देश आहे. वादळी हवामानात यातील Q मार्ग बंद ठेवतात. बघा, आता वादळी जर हवामान असेल तर हा जो Q मार्ग आहे तर हा बंद झाला. पुढं एका नदीच्या पुरामुळे P1 आणि 3 या मार्गावर परिणाम होतो. P वर परिणाम होतो म्हणजे हा मार्ग बंद, 1 वर परिणाम होतो
आणि त्याच्यानंतर 3 वर पण परिणाम होतो, म्हणजे हा 3 मार्ग पण या ठिकाणी बंद झालेला आहे. त्याच्यानंतर जर मार्ग 1 बंद झाला तर R ऑटोमॅटिक बंद होतो. आता 1 जर मार्ग बंद असेल तर R पण ऑटोमॅटिक बंद होतो, म्हणजे R ही आपोआप बंद झाला, कारण हे दोन्ही मार्ग A पासून निघणाऱ्या एकाच मार्गाचे काही अंतरावर झालेले दुभाजन आहे. म्हणजे हे इथून इथपर्यंत सेम आणि ह्यानं इकडं फुटला आणि ह्यानं इकडं असं म्हणायचे त्यांना. ठीक आहे. जेव्हा वादळी हवामान असतं, म्हणजे वादळही आहे आणि त्यामुळं मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूरही आहे, म्हणजे वादळसुद्धा आहे आणि नदीला पूरसुद्धा आहे. मग या परिस्थितीमध्ये हे सगळे मार्ग बंद होणार आहेत. तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला किंवा असलेले मार्ग निवडा. तर माझ्या माहितीसह इथं फक्त हा जो 2 मार्ग आहे ना, हा एवढाच एक एक्सप्रेस मार्ग जो आहे तर तोच एवढा एक चालू असणार आहे. बाकी सगळे मार्ग या ठिकाणी बंद असणार आहेत. म्हणून माझं उत्तर पर्याय क्रमांक 3, फक्त 2 हा मार्ग इथं उपलब्ध असणार आहे. 92वा प्रश्न, जर P आणि Q ची सरासरी 20 आहे, संख्या PQ त्यांची सरासरी 20, तर तुम्हाला लागलीच कळलं पाहिजे P आणि Q ची सरासरी जर 20 असेल तर त्यांची बेरीज, ह्यानं P ची किंमत 20 घ्यायची, Q ची पण 20, म्हणजे दोघांची बेरीज किती घ्यायची, सरासरीच्या दुप्पट, 2 संख्या म्हणून 20 ची दुप्पट 40 येईल. Q आणि Y यांची सरासरी 25 आहे, सरासरी 25, मग दोघांची बेरीज 25 दुनी किती घेणार, 50. PQ आणि Y ह्या तिघांची पण सरासरी 23 दिली आहे. तिघजण आहेत, 23 एक 23, 23 दुनी 46, 23 त्रिक 69, तिघांची बेरीज 69 घ्या. तर P आणि Y ची सरासरी किती. आता मला जर P ची किंमत काढायची असेल तर तिघांच्या बेरजेतून P अधिक Q अधिक Y ह्या तिघांच्या बेरजेतून मला Q आणि Y ची बेरीज जी आहे तर ती वजा करावी लागेल. मग मला सांगा PQY ची बेरीज किती आहे, 69 वजा Q आणि Y ची सरासरी 25 होती, बेरीज 50, याच्यातून 50 वजा करा. P ची किंमत आपल्याला नक्कीच किती मिळणार आहे, 19 मिळणार आहे. तर P ची किंमत 19. आता मला सरासरी Y ची पण काढायची होती, Y बरोबर Y ची किंमत काढायची म्हणल्यावर P अधिक Q अधिक Y ह्या तिघाच्या बेरजेमधून मला P आणि Q ह्या दोघांची बेरीज वजा करावी लागेल. मग आता मला इथं दिलेलं आहे, सर काय दिलेलं आहे बघा, की P आणि Q ची बेरीज, हे तिघांची बेरीज तर 69 माहिती आहे आपल्याला, 69 वजा Q आणि P आणि Q ची सरासरी 20 आणि ही बेरीज 40 वजा करा, तर बरोबर हे 9 आणि 2 29 येणार आहे. आता काय बघा, P व Y सरासरी बरोबर यांची आपल्याला सरासरी काढायची असेल तर P ची किंमत ठेवून द्या. बघा P ची किंमत काय आपण काढलेली आहे आत्ता, तर P ची किंमत इथं 19 आहे, ही 19 प्लस Y ची किंमत आपण किती काढली, 29 काढली, 29 आणि छेदामध्ये 2, ह्या दोघांची बेरीज 18 च्या 1 48 भागिले 2, तर ह्या दोघांची सरासरी बघा 2 दूनी 4 2 चौक 8, तर 24 ही सरासरी येणार आहे. पर्याय क्रमांक तुमचं 1 हे उत्तर असणार आहे. 1. 93वा प्रश्न, चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. ह्या वर्तुळामध्ये संख्या दिलेल्या आहेत 91. एक लक्षात ठेवा, इथं हे बाहेरच्या 4 संख्या आहेत आणि मध्ये 1 आहे. तर जनरली प्रश्नचिन्ह इथं आहे मधल्या संख्येला, याचा अर्थ इथं येणारी संख्या ह्या चौघावर तुम्ही काही प्रक्रिया करा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, उत्तर मोठं असेल आणि ते जर उत्तर लहान हवं असेल तर तुम्ही वजाबाकी करा, वर्गमूळ काढा, घनमूळ काढा, बरोबर, या पद्धतीनं. तर आता इथं जर बघितलं तर लक्षात येईल तुमच्या, तर इथं काय माहिती आहे का, हे जर वर्तुळ असेल ABCD आणि मध्ये स्टार असेल तर ह्या स्टारची किंमत कशी तयार झाली बघा, ह्या बाहेरच्या सर्व संख्यांचे वर्ग करा, A वर्ग अधिक B वर्ग अधिक C वर्ग अधिक D वर्ग आणि त्यांची बेरीज करा, तुम्हाला उत्तर मिळणार आहे. म्हणजे कसं, आता बघा इथं हा जो 5 होता ना, या 5चा वर्ग किती येणार आहे, 25, 7चा वर्ग किती, 49, 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1, सगळ्यांची बेरीज करा, ही बेरीज 91 इथं मध्ये लिहिलेली आहे. याच पद्धतीने मला इथं स्टार बरोबर A म्हणजे मी 3 घेणार, 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 4चा वर्ग, सगळ्यांची बेरीज करा, 16 आणि 16 32, 32 आणि 4 36, 36 आणि 9 45, तर माझं 45 हे उत्तर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. ओके, आपण पाहू दुसरा प्रश्न, नेक्स्ट प्रश्न. तर आता आपण सोडूया 94वा प्रश्न. पहिल्या 2 संख्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. म्हणजे 86ला इथं 29 आलं आहे तर 98ला इथं काय येणार आहे. 86 मधील संख्येवर काही प्रक्रिया करा आणि 29 आणा. मग आता इथं काही म्हणजे काय करायचं बघा, 8 आणि 6, 8 अधिक 6 बरोबर 14 येतं आणि 14 मध्ये काय केल्यावर नंतर 29 येईल, तर नक्कीच मी इथं 15 मिळवल्यानंतर 29 पाहिजे. 15 का मिळवलं, तर मला उत्तर 29 पाहिजे म्हणल्यावर 15च मिळवावं लागेल. आता इथं 9 अधिक 8
98 मधला 9 आणि 8ची बेरीज किती 17, 17 अधिक 15, तर ही बेरीज तुमची 32 येणार आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे। तर हा पाहूया आपण 95वा प्रश्न। सोबतची प्रतिमा एक वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्ती निर्देशित करणारी विविध क्षेत्र दाखवतो। बाण जो आहे ना, हा बाण, तर हा बाण मराठी भाषा दाखवणारा दाखवतो। वर्तुळ, वर्तुळ जो आहे हा वर्तुळ, तर हा वर्तुळ गुजराती भाषा बोलणारे दाखवतात, गुजराती भाषा। त्रिकोण, कुठे त्रिकोण, हा इकडं, तर हा जो त्रिकोण आहे तर हा त्रिकोण कन्नड भाषा बोलणारे दाखवतात। त्याच्यानंतर आयत, हिंदी भाषा बोलणारे, आयत नाही ॲक्च्युली हा चौरस दिसतोय, पण आयत म्हणले चला ठीक आहे, हिंदी बोलतात हे, आयत म्हणजे हिंदी भाषा बोलणारे। आणि विशिष्ट नसलेला हा जो आकार आहे तर हा इंग्लिश, इंग्रजी या दिलेले आहे। तर या माहितीच्या आधारात चुकीचा चुकीचे निष्कर्ष निवडायचे आहेत आपल्याला। निष्कर्ष पहिला, काही व्यक्ती 4 भाषा बोलतात पण यादीतील निर्देशित केलेल्या 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही। 5ही भाषा न बोलणारा हे हा जो पोर्शन आहे हा, तर हे जे आहे तर हा पोर्शन, इथला जो पोर्शन आहे तर इथलं ही आकृती, हा जो पॉईंट एवढा पोर्शन जो आहे त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे, ह्या चौरसामध्ये आहे, त्याच्यानंतर बाणामध्ये पण आहे आणि ह्या विशिष्ट आकार नसलेल्या आकारात पण आहे, सगळीकडेच आहे। म्हणजे हा जो पोर्शन आहे सर्वच भाषा बोलणार आहे, म्हणजे आपलं हे पहिलंच विधान जे आहे ना तर हे चुकीचं आहे, बरोबर। काही व्यक्ती फक्त कन्नड व हिंदी बोलतात, फक्त कन्नड व हिंदी बोलणारे, हो इथले आहेत, हे बरोबर आहे। काही मराठी बोलणाऱ्या व्यक्ती गुजराती बोलतात पण त्यातील काही हिंदी देखील बोलतात। मराठी बोलणारे गुजराती सुद्धा बोलतात, बरोबर, आणि त्यातले काही हिंदी पण बोलतात का, हो इथले हा जो गुजराती बोलणारे जे काही आहेत तर हा भाग, हा तर हा गुजराती बोलतात, मराठी बोलतात आणि हिंदी पण बोलतात, हेही बरोबर आहे। तेथे काही मराठी व अन्य 2 भाषा बोलणारे व्यक्ती आहेत पण काही व्यक्ती फक्त मराठी व फक्त हिंदी बोलतात, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे इथं चुकीचं विधान जे आहे फक्त एकच आहे, ए वगळता सर्व, ए शिवाय एकही नाही, सी शिवाय एक नाही, फक्त बी आणि डी, ए शिवाय एकही या ठिकाणी विधान सत्य नाही, ए शिवाय एकही नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट प्रश्न बघू आपण। 5-10 मिनिटं अगोदर मिळते, त्याच्या अगोदर कच्च्या जागेवरची हे तुम्ही वर्णमाला काढून ठेवा, म्हणजे ऐन टायमाला तुमचा वेळ वाया जाणार नाही। तर बघा इथं अतिशय सोपा प्रश्न आहे, EF समान संबंधाचा प्रश्न आहे वर्णमालेच्या। EF ला 15 घेतलंय, KL ला त्यांनी काय येईल असं विचारलंय। लक्षात ठेवा, वर्णमालेसाठी जेव्हा संख्या येतात ना तेव्हा आपलं त्यांचं लक्ष जे आहे, आपला विचार करण्याची जे काही प्रक्रिया आहे तर ती आपल्या त्यांच्या संख्याकडं, त्यांच्या क्रमांकाकडे गेली पाहिजे, मग कधी उलट तर कधी सुलट। तर इथं जर बघितलं, ईचा क्रमांक वर्णमालेमध्ये 5 आहे आणि Fचा क्रमांक 6 आहे, मग त्यांनी काय केलंय 5 × 6 बरोबर 30 येतं, आणि त्याच्या जर आपण निम्म केलं तर आपलं उत्तर जे आहे तर ते किती असणार आहे, 15 असणार आहे, बरोबर। आता केचा क्रमांक मित्रांनो 11 आहे आणि गुणिले हा Lचा क्रमांक 12 आहे, 11 × 12 आणि ह्याच्या भागीले आपल्याला 2 करायचे, 2 जर ह्या 12ला भाग दिलं 6 आहे, तर 11 सक्क 66, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं हे उत्तर असणार आहे। तर हा बघू आपण 97वा प्रश्न। पहिल्या संख्येवरून ही दुसरी संख्या ज्या गुणधर्माने आली त्याच गुणधर्मानं 290 ला काय येईल असं विचारले। 122 ला 170, मित्रांनो इथं तुम्हाला दिलेल्या संख्या वर्गाच्या घनाच्या जवळपास आहेत का बघावं लागेल, किंवा वर्ग प्लस काहीतरी, वर्ग मायनस काहीतरी। आता इथं जर बघितलं तर या संख्या n वर्ग वजा प्लस n वर्ग अधिक 1 या गुणधर्मानं आलेल्या आहेत। तर इथं बघा 122 ही संख्या 11चा वर्ग अधिक 1, 121 आणि 1 किती होणार आहे सांगा, 121 अधिक 1 122 तयार झाली। मग हा 170 जो आहे 170, तर तो 13चा वर्ग अधिक 1, 13चा वर्ग 169 आणि प्लस 1 जर केलं तर आपल्याला उत्तर 170 मिळणार आहे। मग मला सांगा इथं जर 290 असेल, 290 म्हणजे कसं तयार झालं बघा, तर 290 जो आहे तर हा 17चा वर्ग अधिक 1 289 आणि 1 290 झालं। आता इथं 11ला 13 कसं काय घेतलं, प्लस 2, मग मी 17 मध्ये प्लस 2 जर मिळवला तर नक्कीच 19चा वर्ग प्लस 1, मग मला सांगा 19चा वर्ग किती आहे 361, आणि त्याच्यात जर 1 मिळवला तर आपलं उत्तर 362, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे। हा बघू आपण 98वा प्रश्न। एका सांकेतिक भाषेमध्ये व्हिडिओसाठी VWREL, चेअरसाठी RZSXI, तर बोर्ड हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल। तर इथं तुम्हाला वर्णमालेचे हे उलट सुलट क्रमांक बघावं लागतील, कशा पद्धतीने हे प्रश्न आलेले आहेत। तर इथं जर पाहिलं आपण
व्हिडिओ VIDEO याच्यासाठी त्यांनी VWRE आणि L. तर इथं जर पाहिलं तर आपल्याला व्हीला व्ही असं नाही आहे इथं. तर आता जर आपण जर ह्या वर्णमालेमध्ये जर पाहिलं तर हा जो व्ही जो वर्ण आहे ना त्याच्या खाली काय आहे ई आहे. ई म्हणजे व्हीचा जो ई आहे तो हा इथं आलेला आहे. इथं आयच्या खाली बरोबर आर असतो. हा आर बघा हे इथं आय आणि आयच्या उलट क्रमांकाचा वर्ण आर आहे. बरोबर हे उलट सुलट लिहिलं होतं ना त्याच्यावरून. डीच्या खाली बरोबर डब्ल्यू आहे. बघा डीच्या खाली काय आहे डब्ल्यू. ईच्या खाली बरोबर व्ही आहे आणि ओला एल आणि एलला ओ असतं. बरोबर ओच्या खाली एल असतं एलच्या खाली ओ असतं म्हणून ओ एल. मग या पद्धतीनं तुम्हाला तर सी साठी एक्स एचच्या खाली बरोबर एस आहे. एला झेड येतं आयला आर येतं. बरोबर आणि हा जो आर आहे ना त्याच्या खाली बरोबर आय आहे. म्हणजे इथं जो आर आहे त्याच्या खाली आय. मग आता मला सांगा इथं मला बोर्डसाठी बीच्या खाली इथं पहिल्यांदा काय येणार आहे बघितलं तर आर. आरच्या खाली इथं आय असणार आहे. एच्या खाली झेड असणार आहे. ओला एल असतं बीला ए असणार आणि डीच्या खाली डब्ल्यू. म्हणून आपलं उत्तर IZLAW एल वाय डब्ल्यू सॉरी इथं YL वाय बीला काय असणार आहे वाय असणार आहे. बीच्या खाली वाय म्हणजे इथं IZLYW हे आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. तर बघा हा 99वा प्रश्न. कुंदा दुपारी 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत मंगळवार गुरुवार रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते. तिची लहान बहीण सोमवार गुरु शुक्र रवी 10 ते 2 पर्यंत घरी असते. मोठी बहीण सर्वात ज्योती सकाळी 9 ते 12 सोमवार बुधवार गुरुवारी आणि 2 ते 4 या वेळेत शुक्र शनी आणि रविवारी उपलब्ध असते. तर तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी व किती वाजता एकत्र घरी असतात. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बघा त्यांनी दिलेली माहिती मी या ठिकाणी शॉर्टकटमध्ये इथं लिहून ठेवलेली आहे. तर बघा लक्षात येईल आपल्या की कशा पद्धतीनं त्या आहेत. तर बघा कुंदा 12 ते 4 मंगळ गुरु आणि रविवारी असते. नैना सोमवार गुरुवार आणि शुक्रवार असते आणि रविवारी सुद्धा असते. म्हणजे इथं जर बघितलं तर गुरुवार रविवार आणि रविवार ह्या दोघीत कॉमन आला. ओके बाकी शुक्र मंगळ सोम वेगळे आहेत. ज्योती बघा 9 ते 12 सकाळी सोमवार बुधवार आणि गुरुवार. तर इथं गुरुवार त्यांच्यातला आला बघा तिघी पण गुरुवारी. हां आणि शुक्र शनी रवी तर बघा तिघी पण रविवारी. पण रविवारचा टायमिंग जर बघितला तर हे 2 ते 4 आहे 10 ते 2 तर हा 2 टायमिंग आहे बघा रविवारचा 2 आणि 12 ते 4 मध्ये पण 2 येतो. म्हणजे रविवारी 2 वाजता बरोबर 2 आणि गुरुवारी बघा 12 ते 4 10 ते इथं 2 आहे आणि इथं ह्या गुरुवारी येण्यासाठी 9 ते 12 तर 12 हा टायमिंग गुरुवारचा असणार आहे. म्हणून आपलं उत्तर गुरुवारी 12 दुपारचे आणि रविवारी दुपारी 2. तर म्हणून पर्याय क्रमांक बघा जर आपण जर इथं शोधायचा म्हटला तर बघा काय असतो पर्याय. गुरुवार दुपारी 12 रविवारी दुपारी 12 नाही. गुरुवार दुपारी 12 व रविवारी दुपारी 2 वाजता. तर पर्याय क्रमांक 2 हे इथं आपलं उत्तर असणार आहे. या प्रश्नपत्रिकेमधील आपण हा शेवटचा प्रश्न बघूया. 3 पिढ्यांनी बनलेल्या संयुक्त कुटुंबाची माहिती. तर इथं लक्षात ठेवा इथं 3 पिढ्या आहेत. ओके माहिती हे करत ABCDEF हे सदस्य व 2 जोडपी आहेत. ह्यांच्यामध्ये 3 पिढ्या आहेत आणि प्लस 2 जोडपी आहेत. जोडपी किती येतं 2. हे 2 गोष्टी इथं तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके तर इथं नातेसंबंधाची तुम्हाला रेखाकृती काढणं गरजेचं आहे. बघा ABCDEF हे सदस्य व 2 जोडपी असून प्रत्येक सदस्य केळी चिक्कू अननस अंजीर पेरू व संत्री यापैकी विशिष्ट फळाला पसंती देतो. एकही पुरुष सदस्य अंजीर व पेरू आवडत नाही. म्हणजे अंजीर आणि पेरू जो आहे तर हे पुरुषांना आवडत नाही. म्हणजे ह्यांना जर आवडलं तर ते स्त्री म्हणायचं पसंत करत नाहीत. CGE ची सून आहे. CGE ची सून आहे. मला सांगा ई जर व्यक्ती इथं असेल ई या व्यक्तीची सून दाखवायची म्हणल्यावर ईचा एखादा मुलगा असणार आहे. मुलगा समजा हा मुलगा आहे आणि ही व्यक्ती कुणाला सून म्हणाल हिच्या मुलाच्या पत्नीला. पत्नी म्हणलं की वर्सेस हो का इथं ही त्याची वर्सेस आहे. मग आता सी काय हिचं नाव आहे सी. तर सी ही काय आहे या ईची सून झाली बरोबर. आणि त्या सून असून तिला अननस सर्वात जास्त आवडतो. अननस मग हिला अननस आवडतो म्हणून मी इथं अननस
इथं लिहून ठेवतो. तर ह्या सी या सुनाला म्हणजे या व्यक्तीची ही काय आहे, सून आहे आणि ह्या सुनाला अननस आवडतोय. बरं, पुढे चला. बी जो डीचा अविवाहित मुलगा आहे, बी जो डीचा अविवाहित मुलगा. आता ह्यांच कपलचा एखादा मुलगा असणार आहे बरं का, मुलगा, आणि ह्यांचा मुलगा इथं कोण आहे, बी. मग हा मुलगा म्हणल्यामुळं प्लस, आणि इथं डीचा मुलगा म्हणल्यामुळे तर डी कदाचित इथंच असेल, कारण 2 कपल घ्यायचे आपल्याला. इथे एक कपल आहे असं वाटायला, बरोबर. अविवाहित मुलगा म्हणजे ह्यानं कपल नाही ना, त्याच्यामुळं हा यांचाच मुलगा असला पाहिजे. 3च पिढ्या येतात, 1, 2 आणि 3, त्याच्यामुळे बीला इथंच घ्यावं लागेल आणि डी त्याचे वडीलच करावे लागतील. ओके. बी जो डीचा अविवाहित मुलगा आहे तो चिक्कू पसंत करतो, तर ह्या डीला चिक्कू पसंत करतो, हा चिक्कू खातो. बर, त्याच्यानंतर एफ हे एचे नातवंड आहे ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतले आहे. एफ, आता एफ जो आहे ना, दत्तक घेतले दुसरी पिढी तर हीच आहे, यांनीच दत्तक घेतली असेल बघा. दत्तक कुणाला घेतलेलं आहे, एफला, म्हणून हे एफ. आणि हे कुणाचं नातवंड आहे, एफ, एचं. आता हे नातवंड होण्यासाठी हे त्याचे आई वडील आणि ह्यांचं ए, तर ए व्यक्ती इथं असणार आहे, ही ए व्यक्ती. एचं नातवंड एफ आहे, म्हणजे बघा ह्या व्यक्तीची ही काय झाली, नात झाली, नातवंड. नातवंड म्हणल्यामुळे ही त्याची काय असली पाहिजे, आजी असली पाहिजे. ओके. ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्यानं दत्तक घेतला आणि एफला संत्री आवडत नाही, आणि ह्या एफला इथं संत्री आवडत नाही, संत्री आवडत नाही, या एफला संत्री आवडू द्यायचं नाही, हे इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ओके. बर, ए ही व्यक्ती अंजीर पसंत करते. आता ए ही व्यक्ती अंजीर पसंत करते, अंजीर. आता मला सांगा, अंजीर व पेरू पुरुष पसंत करत नाहीत, याचा अर्थ येणं अंजीर पसंत केले म्हणजे ये ही स्त्री आहे, मायनस आहे हे कळलं पाहिजे. आणि मग ऑब्व्हियसली ही त्याचे पती असले पाहिजेत, हो का, हे प्लस असले पाहिजेत. आता कळलं आपल्याला. म्हणजे बघा हे 2 कपल आहेत, ह्या आजी आजोबांचा हा मुलगा आहे, त्याची पत्नी सी आहे, आणि यांचा बी मुलगा अविवाहित, आणि त्यांची एफ ही दत्तक घेतलेली मुलगी आहे. बर, आता मला सांगा, यांना अंजीर आवडलं, बर, आणि ईचा जो जोडीदार आहे ना, ह्या याचा जोडीदार, त्याला केळी पसंत करतो, केळी, आणि ह्या ईला केळी पसंत करते, म्हणजे जोडीदार म्हणल्यामुळे हे दोघं पती पत्नीच आहेत. मग आता बघा, अंजीर, केळी, अननस, चिक्कू, संत्री ह्याला आवडत नाही, मग ह्याला संत्री नाही म्हणल्यावर ह्यालाच द्यावं लागेल, डीला. म्हणजे डीला संत्री आवडतो, आणि ह्या व्यक्तीला एफ या व्यक्तीला नक्कीच पेरू आवडणार आहे. आणि पेरू आवडणारी आणि अंजीर आवडणारी व्यक्ती पुरुष नाही, म्हणजे ए पण स्त्री आहे आणि ही एफ पण काय आहे, स्त्रीच आहे. अलग लक्षामध्ये. तर ही फॅमिली आपल्याला पूर्ण इथं लक्षात आली. मग आता आपल्या प्रश्नाकडे वळू. प्रश्नात काय विचारलंय बघा, तर सत्य नसलेलं विधान ओळखायचं आपल्याला ह्या 3 पैकी. बघा हे विधानं लक्षात घ्या, आणि सत्य नसलेलं. मग आता बघा बरं, डी संत्र विशेष पसंत करतो, डी संत्री पसंत करतो, बरोबर आहे. तो एचा मुलगा नाही, ए या व्यक्तीचा मुलगा नाही. अरे मुलगा आहे की, ह्या पती पत्नींचा डी मुलगा आहे ना, म्हणजे आपलं हे विधान चुकीचं आहे. ओके. पुढचं, ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे. ई हा कुटुंबाचा पुरुष सदस्य, बिलकुल इथं प्लस घेतले ना मी, म्हणजे हे पुरुषच आहे, याचा पती आहे ना हा, आणि ही त्याची पत्नी. अंजीर आवडले म्हणून ही स्त्री घेतलो, आणि हिचा हा जोडीदार आहे म्हणजे हे पुरुष आहे, हे बरोबर आहे. सीने मुलगी दत्तक घेतली आहे. हो, सी आणि डीच मुलांनी दत्तक, कारण दुसरी पिढी, ही पहिली पिढी, दुसरी आणि तिसरी ही दुसऱ्या पिढीनं दत्तक घेतलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. मग आपलं इथं कोणतं विधान पुढील संचापैकी सत्य नसलेलं विधान निवडा. सत्य नसलेलं विधान मग आपल्याला निवडण्यासाठी बघा, ये खेरीज सर्व सत्य नाहीत का, नाही आहे बाबा, नीट बघा आहे बाबा, हे नाही, हे चुकलं, हे नाही. ये खेरीज एकही नाही, म्हणजे सत्य नसलेलं विधान फक्त हेच आहे, हे सोडून दुसरं कोणतंही नाही, बाकी तर मग काय विषयच नाहीत. ओके. तर या पद्धतीनं हे प्रश्न सर्व सोल्युशन्स मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. हे सोल्युशन तुम्हाला नक्कीच आवडले असतील. ओके. यानंतर मी ASP असिस्टंट PSI STI ह्यांच्या पूर्वपरीक्षा 2017चा मी व्हिडिओ मी पाठवणार आहे. तो पण मी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, आणि ते पण प्रश्न सोडवा आणि चांगला सराव करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.